सुप्रभात मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि आज एक छानशी पोस्ट परत माझ्याकडे आलेली आहे आणि ती तुम्हाला सगळ्यांना वाचून दाखवते. लिहिलेली आहे मालतीताई गोखले यांनी आणि शीर्षक आहे हळदी कुंकू. हळदी कुंकवाला घरी बोलावणं ही एक सुंदर प्रथा आपल्या धर्मात आहे. त्यानिमित्ताने आवर्जून एकमेकांच्या घरी जाणं होतं. स्नेहबंध राहतो, नाती दृढ होतात, टिकून राहतात. एकमेकांच्या घरी गेल्यानं पुढच्या पिढीची ओळख जवळीक होते. ही नात्यांची साखळी पुढे पुढे जात राहते. माझ्या लहानपणी हळदी कुंकवाचे आमंत्रण देणे याची फार गंमत असायची. लांब राहणाऱ्या लोकांचे आमंत्रण वडील सायकलवरून जाऊन देत असत. भाऊ मोठा झाला की हे काम तो करायला लागला. जवळ राहणाऱ्या आईच्या आणि आमच्या मैत्रिणींकडे आमंत्रण आम्ही दोघी बहिणी करायला जात असू. त्याची आम्हाला फार मज्जा वाटायची. शाळेतून आलो की आम्ही निघत असू. त्यांचा क्रमही ठरलेला असायचा. पहिलं घर होतं आईच्या मैत्रिणीचं, भडभडे मावशीचं. एकदा काय गंमत झाली, मावशीकडे गेलो. ती बसा असं म्हणाली. तिनं आम्हाला दोघींना खोबऱ्याच्या वड्या खायला दिल्या. आम्ही खात होतो. त्यांच्याकडे पाहुणे आलेले आजोबा समोर बसलेले होते. त्यांनी आमची नावं विचारली. मग म्हणाले, पाठ आहेत का? ते पाठ करा. हिशोब घालताना आयुष्यभर त्यांचा उपयोग होतो. हो, आम्ही पाढेपाठ केलेले आहेत, बहीण म्हणाली. मग म्हण बघू 29चा पाढा, आजोबा म्हणाले. मावशी म्हणाली, अहो पोरींची परीक्षा कसली घेताय? पण बहिणीने सहजपणे 29चा पाढा म्हणून दाखवला. आजोबा एकदम खुश झाले. म्हणाले, पोरगी फार हुशार आहे, धिटुकली आहे, त्यांना अजून एक वडी दे. आजोबांचं भविष्य खरं झालं. अक्का हुशारच होती. मोठी झाल्यावर तिनं स्वतःचा क्लास काढला आणि हजारो मुलांना शहाणं केलं, शिकवलं. आईच्या बागडे या मैत्रिणीकडे गेलो होतो. ती खूप गप्पिष्ट होती, गंमत जम्मत करायची. म्हणून ती आम्हाला फार आवडायची. ती म्हणाली, तुम्हाला चची भाषा येते का? हो येते की. तेव्हा ती सगळ्यांनाच यायची. संदीप खरेने त्या चच्या भाषेत चम्हाला तू चंगतोसा अगदी वेगळीच अशी कविता पण केली आहे. मावशी म्हणाली, तुम्हाला अजून एक भाषा सांगते, मुंडा रुपयाची. मावशी, ही कुठली भाषा? मग तिनं आम्हाला नीट समजावून सांगितलं. प्रथम व म्हणायचं, मग त्या अक्षराचा पहिला शब्द सोडून पुढचे बाकीचे सगळे शब्द म्हणायचे. नंतर मुंडा म्हणायचं. नंतर पहिला शब्द म्हणून रुपया म्हणायचं. तुला म्हणताना वला मुंड्या तू रुपया म्हणायचं. काहीतरी म्हणताना वहीतरी मुंडा का रुपया म्हणायचं. मावशीनं हे निराळच शिकवलं. त्याची फार गंमत वाटायला लागली. आम्ही ती भाषा लगेच शिकलो. माझ्या भावाला ती पण भाषा यायला लागली पुढे. मग आम्हाला काही प्रायव्हेट बोलायचं असलं की आम्ही त्या भाषेत बोलत असू. अजूनही आमची ती मजा चालू असते बरं का. आम्ही दोघी बहिणी हातात हात घेऊन गप्पा मारत जात असलेला तो रस्ता आठवणींनी सुद्धा अगदी जीव सुखावतो. आईच्या मैत्रिणी, वाड्यात राहणाऱ्या काकू, आसपास राहणारे स्मरणात आहेत. आईच्या गुजराती मारवाडी मैत्रिणी सुंदर सुंदर साड्या दागिने घालून हळदी कुंकवाला यायच्या. कसंही करून वेळात वेळ काढून उशीर झाला तरी बायका हळदी कुंकवाला यायच्याच. अत्तरदाणी गुलाबदाणी बाहेर काढायची. वडील त्यासाठी गुलाब पाण्याची बाटली आणून द्यायचे. चैत्रगौरीला हातावर कैरीची डाळ दिली जायची. काही हुशार बायका डबा घेऊन यायच्या. मोठ्या पातेल्यात पनं करायचो आम्ही. पाणी प्यायच्या भांड्यात ते द्यायचं. ओल्या हरभऱ्यांनी ओटी भरली जायची.
आम्हा मुलींना पण मुठभूठ हरभरे दिले जायचे. त्याचं आम्हाला फार कौतुक वाटायचं. आई त्याचे चटपट चणे, मिक्स भाजी, उसळ असे पदार्थ करायची. हळदी कुंकवाच्या निमित्ताने त्या ऋतूला साजेसे आणि पोटाला योग्य असे हे पदार्थ केले जायचे आणि आरोग्य सांभाळलं जायचं. या हळदी कुंकवाच्या आमंत्रणाची G.A. कुलकर्णी यांची चैत्र ही अगदी नितांत सुंदर कथा आहे. श्रावणी शुक्रवारचं हळदी कुंकू छोट्या प्रमाणात असायचं. वाड्यात आणि जवळ राहणाऱ्या बायका यायच्या. गरम मसाला दूध आणि फुटाणे दिले जायचे. पावसाळ्यात फुटाणे खाल्ले की खोकला होत नाही असं आजी सांगायची. शुक्रवारचे फुटाणे असं म्हणून ओरडत ओरडत सकाळीच फुटाणेवाला यायचा. त्याची पण आज आठवण आली. गणपतीनंतर गौरी यायच्या, पण त्याचं आमंत्रण घरोघरी जाऊन द्यायचं नसायचं. जिला जसा वेळ होईल तसं ती येऊन जायची, कारण त्यावेळेस प्रत्येकजण गडबडीतच असायची. त्या हळदी कुंकवाला गौरीचं दर्शन महत्त्वाचं असायचं. प्रसाद म्हणून हातावर अगदी साखर, खोबरं असं सुद्धा ठेवलं जायचं. संक्रांतीला तिळाची वडी, लाडू असायचा. आईच्या गुजराती मैत्रिणीने तिला नुसत्या साखरेची कॅरमेलसारखा पाक करून लाटून करायची वडी शिकवली होती. की खुसखुशीत अशी वडी सगळ्यांना आवडायची. आम्हाला मात्र कोणी काय लुटलं याचीच उत्सुकता असायची. प्लास्टिकचे डबे, छोट्या वाट्या, गाळणी, कुंकू, दोऱ्याचं रीळ, आरसे, रुमाल असं काही काही असायचं. एकदा आईच्या मैत्रिणींनी म्हणजे अघोरकर मावशींनी सगळ्यांना 100 पानी वही दिली होती. त्यावर रोज एका पानावर श्रीराम जय राम जय जय राम लिहायचं असं तिनं सांगितलं होतं. किती गोड कल्पना आहे ना. काही दिवस आपोआप नामस्मरण होत गेलं. हळदी कुंकवाला बायका यायच्या, गप्पा व्हायच्या. नव्या नवरीला नाव घे म्हटलं की ती लाजत लाजत नाव घ्यायची. त्या दिवशी घरी घूम चालायची. वडील मित्राकडे जायचे किंवा नातेवाईकांकडे जायचे. 4 पासून रात्री 8 पर्यंत घरात गडबडच असायची. दिवसभर आई खुश असायची. किती छान दिवस होते ना ते. आताही आठवलं तरी मन हरखून जातं. आपली ही हिंदू संस्कृतीची परंपरा आपण अशीच चालू ठेवूया. संक्रांतीच्या हळदी कुंकवाची तुमची तयारी झाली का? यावर्षी काय लुटणार आहात? बऱ्याच गोष्टी आतापर्यंत लुटून झालेल्या आहेत. यावेळेस काहीतरी वेगळं लुटूया का? करा बरं विचार. तुम्हालाही काहीतरी नवीन सुचेल. जरा वेगळं असं काही मिळालं की मजा येईल. माझ्या मनात एक विचार आला. यावर्षी वेळ लुटायची कल्पना कशी वाटते तुम्हाला? कोणाला तरी तुमचा वेळ द्या. आनंदाने, प्रेमानं त्याच्याशी बोला. प्रत्यक्ष भेटा, फोन करा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. असं नुसतं म्हणण्यापेक्षा प्रत्यक्ष बोललात तर जास्ती आनंद होईल. यावर्षी असा आनंदच लुटला तर? तुम्ही तुमच्या पद्धतीने कसाही साजरा करा. तुम्ही आणलेलं वाण सगळ्यांना जरूर द्या. मालतीताई, खूप छान आठवणी आहेत. खूप आवडल्या मला. आणि ही जी वेळ देण्याची कल्पना आहे ना, ती तर मला खूपच आवडली अगदी. खरंच आजकाल ना कोणाकडे एकमेकांना देण्यासाठी वेळच नसतो. तर आपण नक्की एकमेकींना वेळ देऊया, कारण तो फार मोलाचा आहे. आणि आपली संक्रांत अशी छान साजरी करूया. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. नमस्कार.